हॅलो, नमस्कार ताईंनो. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या टेलरिंग क्लासच्या दुसऱ्या दिवशी. शॉर्ट व्हिडिओचा पण दुसरा दिवस. तर मी सगळ्या बिगनर्स ताई, ज्या नवीन, ज्यांना अगदी एकदम बेसिकपासून शिकायचं आहे, त्यांच्यासाठी हे शॉर्ट व्हिडिओची सिरीज मी सुरू केलेली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काज कसे बनवायचे ते बघितले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुक कसे लावायचे आणि तुरपाई कशी करायची हे बघणार आहोत. तर नवीन सगळ्या ताईंना एकच सांगेन, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, दररोज व्हिडिओ बघा. जर काही येत नसेल तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने सगळं येतं आणि परफेक्ट येतं. त्याच्यामुळे रिपीट करून का होईना दररोज सुई दोरा घेऊन 2 ते 3 वेळा तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. जेवढं होईल तेवढं तर तुम्हाला नक्की सगळं येणारच आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग, पेपर फोल्ड कसा करायचा, मार्किंग कशी लावायची हे दाखवणार आहे. एक 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 स्टेप मी तुम्हाला दररोज नवीन नवीन शिकवत जाणार. त्याच्यासाठी क्लासेस जरूर अटेंड करा. आणि नवीन शिकणाऱ्या ताईंना अगदी सोपं, एकदम सोपं करून मी शिकवणार आहे. मला विश्वास आहे तुम्ही नक्की शिकणार आहात. म्हणून मी एवढंच कळकळीने सांगेन की दररोज क्लास अटेंड करा आणि नवीन आपल्या जर्नीची, आपल्या प्रवासाची सुरुवात करा. आणि तुम्ही पण जरूर काही ना काही करू शकता. जरी तुम्हाला वाटत असेल की मी करू शकते की नाही, हा विचारच सोडून टाका. तुम्हाला येणार म्हणजे येणारच, ही गॅरंटी माझी. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हुक कसा लावायचा आणि तुरपाई कशी करायची हे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुक कसा लावायचा ते बघूया. तर सगळ्यात आधी उजव्या बाजूला जी पट्टी असते मधून फोल्ड केलेली, ती हुक पट्टी असते. तर तिला आपण असा हुक ठेवून घ्यायचा वरती. जास्त खाली पण नाही घ्यायचा हुक, असं कडेने एकदम वरतीच घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 4 पदरी दोरा सुईमध्ये ओढून घेऊन मग खाली हुकला जे गोल असतात ना, त्याच्यामध्ये आपण 4-4 वेळा सुईने टाका मारून घ्यायचा. एक गोलामध्ये 4 वेळा आणि त्याच्यानंतर दोन्हीकडे पण 4-4 वेळा असे छान टाके मारून घेऊन आणि मग वरच्या बाजूने पण आपण 4 टाके मारायचे. मग त्याच्यानंतर आपण छान असं त्याला गाठ मारून घ्यायची. असं फिनिशिंग नाही, एकदम धागा अजिबात गुंथाळा नाही झाला पाहिजे, तसं आपण छान हुक लावून घ्यायचा. इतकं सोपं आहे हुक लावणं. फक्त छान प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने सगळं जमतं. प्रॅक्टिस प्रत्येक गोष्टीला, आपण काहीही जर नवीन शिकायला गेलो तर प्रॅक्टिस ही करावीच लागते. तर बघा, आता जिथं आपलं हुक असतो ना, तिथे पण आपण असा कपडा धरूनच, वरती नाही, पूर्ण असं खालून कपड्याच्या आतून आपण 4 वेळा सुईने टाका मारून हुक फिक्स करून घ्यायचा. बघा, 3 साईडला जे त्या धागा तुम्हाला दिसतोय, खालतून 2 साईडला 4-4 वेळा आणि वरच्या साईडला पण 4 वेळा असा टाका मारून मग मी गाठ मारून घेतली. झालं. इतकं सिंपल आहे हुक लावायचं. प्रॅक्टिस करा, जरूर येईल. त्याच्यानंतर तुरपाई. आता हा ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे. पाठीमागच्या कमरेच्या साईडच्या पट्टीला मी तुरपाई करून तुम्हाला दाखवते. पाव इंचाच्या अंतरावर आपण टाके घालायचे. खाली जो मेन ब्लाऊज आहे ना, त्याला आणि पट्टीचा जो जोडलेली पट्टी आहे त्यात थोडं अगदी एकदम थोडासा कपडा धरून छोटे छोटे, एकदम छोटेसे टाके घालायचे. वेगळा कलरचा, पिवळ्या कलरचा धागा घेतल्यामुळे तुम्हाला दिसावं म्हणूनच मी घेतलेला आहे. तर बघा, एवढे छोटे आपण टाके मारून घ्यायचे. तुरपाई एवढी सोपी आहे तुरपाई करणं. प्रॅक्टिस करत राहा, व्हिडिओ बघत राहा, क्लास जॉईन करत राहा.